तुम्ही पाहताय एबीपी माझा। औरंगाबादच्या पैठणमध्ये मुख्यमंत्री सभा घेत आहेत, त्यांच्या भाषणाकडे आपण थेट जाऊया। हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवाजी महाराज आणि क्रांतीचे महासूर्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो। आजच्या या सभेमध्ये मंचावर उपस्थित आमचे महाराष्ट्राचे अध्यक्ष लोकप्रिय खासदार आदरणीय रावसाहेब पाटील दानवे, सन्माननीय आमदार प्रशांतजी बम, अतुलजी सावे, एकनाथराव जाधव, डॉक्टर भागवत कराड, महापौर बापू घडामोडे, पैठणचे नगराध्यक्ष सूरज लोणगे, तुषारजी शिसोदे, किसनचंदजी तनवाणी, भाऊ थोरात, रेखाताई कुलकर्णी, मंचावर उपस्थित सर्व सन्माननीय अतिथीगण आणि या ठिकाणी उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो, 16 तारखेला जिल्हा परिषदेची निवडणूक होणार आहे। या देशामध्ये देशाला स्वातंत्र्य मिळून 70 वर्ष झाली, पण या 70 वर्षानंतर ज्यावेळी जिल्हा परिषदेच्या निवडणुकीकरता या महाराष्ट्रातल्या गावामध्ये मी जातो, या महाराष्ट्रातल्या गावामधले प्रश्न मला तेच दिसून पडतात। आजही आमचा संघर्ष हा अन्न वस्त्र निवाराचा आहे, आजही आमचा संघर्ष हा शिक्षण आरोग्य रोजगाराचा आहे। याच संघर्षामध्ये कित्येक पिढ्या गेल्या, ही अवस्था आजही आम्हाला महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळते। 50 वर्ष महाराष्ट्रावर ज्यांनी राज्य केलं, 50 वर्षाच्या त्यांच्या राज्यामध्ये या महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागाला मूलभूत सोयी देखील ते देऊ शकले नाही। यापेक्षा मोठी शोकांतिका या महाराष्ट्राची काय असू शकते? आणि म्हणून फार मोठ्या मोठ्या गोष्टी या ठिकाणी करायच्या नाहीयेत, जे करायचं आहे ते करून दाखवायचं आहे। आणि सगळ्यात महत्वाचं, या सरकारनं जर काही केलं असेल तर या मूलभूत गोष्टी ज्या आहेत, अन्न वस्त्र निवारा, शिक्षण आरोग्य रोजगार, याच्यावर सर्वाधिक भर देऊन यामध्ये आपला समाज कसा स्वावलंबी होईल, आपलं गाव कसं स्वावलंबी होईल, याकरता राज्य सरकारने गेल्या 2 वर्षामध्ये प्रयत्न केले। आज आपण बघतो शेतकऱ्यांच्या संदर्भात माननीय रावसाहेबांनी सांगितलं, आम्ही निवडून आलो त्यावेळी महाराष्ट्रावर भीषण संकट होतं, 2 वर्ष प्रचंड मोठं संकट होतं, पण या संकटाला घाबरलो नाही। तुमचा आशीर्वाद होता, तुमच्या आशीर्वादानं आम्ही सामोरं गेलो। ज्या प्रकारे छत्रपती शिवाजी महाराजांना दुष्काळाचं नियोजन करण्याचे संकेत दिले, त्याचा अभ्यास केला आणि त्यानुसार या महाराष्ट्रामध्ये योजना तयार केल्या। 8,000 कोटी रुपये थेट मदत शेतकऱ्याला केली, 17,000 कोटी रुपयाची मदत अन्य प्रकारे त्या ठिकाणी शेतकऱ्यांना आम्ही केली आणि त्या माध्यमातून या शेतकऱ्याला या दुष्काळाच्या कालावधीमध्ये देखील जगता आलं पाहिजे, तगता आलं पाहिजे, याकरता मोठ्या प्रमाणात कारवाई करण्याचं काम हे राज्य सरकारच्या वतीनं त्या ठिकाणी झालं। एवढंच नाही तर एकीकडे आमच्या राज्यात दुष्काळ का पडतो याचा आम्ही अभ्यास केला आणि खऱ्या अर्थानं हा दुष्काळ हा निसर्ग निर्मित नाही आहे, तो मानव निर्मित दुष्काळ आहे। आणि हा मानव निर्मित दुष्काळ जर दूर करायचा असेल तर आपल्याला निश्चितपणे पाण्याचं नियोजन करावं लागेल आणि म्हणून दुष्काळ मुक्त महाराष्ट्राची संकल्पना आम्ही मांडली। महाराष्ट्रातल्या 40,000 गावांपैकी 20,000 गावं सातत्याने दुष्काळात जातात, या गावातला दुष्काळ आपल्याला दूर करता येईल अशा प्रकारच्या उमेदीनं जलयुक्त शिवार सारखी योजना आम्ही तयार केली। मी आपल्या सर्वांचे आभार मानतो, आपलं अभिनंदन करतो। ही योजना सरकारची नव्हती, ही तुमची योजना होती। जनतेनं इतकं भरभरून या योजनेमध्ये काम केलं, 500 कोटी रुपये जनतेकडनं आले आणि मला सांगताना आनंद वाटतो, योजनेच्या पहिल्याच वर्षी 4,000 गावं तुम्ही दुष्काळ मुक्त करून दाखवली। आज त्या गावामध्ये 20,000 गावं सातत्याने दुष्काळात जातात, या गावातला दुष्काळ आपल्याला दूर करता येईल अशा प्रकारच्या उमेदीनं जलयुक्त शिवार सारखी योजना आम्ही तयार केली। मी आपल्या सर्वांचे आभार मानतो, आपलं अभिनंदन करतो। ही योजना सरकारची नव्हती, ही तुमची योजना होती। जनतेनं इतकं भरभरून या योजनेमध्ये काम केलं, 500 कोटी रुपये जनतेकडनं आले आणि मला सांगताना आनंद वाटतो, योजनेच्या पहिल्याच वर्षी 4,000 गावं तुम्ही दुष्काळ मुक्त करून दाखवली। आज त्या गावामध्ये पाणी आहे, त्या गावामध्ये कधीच दुष्काळ येणार नाही ही अवस्था आहे। आणि हा पावसाळा संपेल त्यावेळी राज्यातली 11,000 गावं दुष्काळ मुक्त झालेली असतील आणि त्या माध्यमातून या 11,000 गावामध्ये पिण्याचं पाणी असेल, शेतीचं पाणी असेल, सिंचनाचं पाणी असेल, उद्योगाचं पाणी असेल, या सगळ्या पाण्याकरता ते गाव पूर्णपणे स्वावलंबी झालेलं असेल अशा प्रकारची क्रांतिकारी योजना ही तुमच्या माध्यमातून आपण या ठिकाणी करून दाखवली।
आणि मला या ठिकाणी आपल्याला सांगितलं पाहिजे, गेल्या सरकारमध्ये हजारो कोटी रुपये खर्च व्हायचे, पण सिंचन क्षमता तयार व्हायची नाही. पण 2 वर्षामध्ये जलयुक्त शिवारच्या माध्यमातून 12 लाख हेक्टरची संरक्षित सिंचन क्षमता ही आपण या ठिकाणी तयार केली. आज 12 लाख हेक्टर जमिनीला 1 वेळचं पाणी किंवा 6 लाख हेक्टर जमिनीला 2 वेळचं पाणी हे आपण संरक्षित सिंचनाच्या रूपानं देऊ शकू. इतकं पाणी आपण या निमित्ताने जमा केलं आणि खऱ्या अर्थानं लोकांनी मनात आणलं आणि सरकार पाठीशी उभं राहिलं. तर दुष्काळ मुक्ती कशी शक्य आहे हे या ठिकाणी आपण करून दाखवलं. एवढंच नाही तर वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून शेतीच्या क्षेत्रामध्ये गुंतवणूक झाली पाहिजे. आज आमच्या शेतीच्या क्षेत्रातली सगळ्यात मोठी अडचण काय आहे, ती आमची उत्पादकता आहे. आज आमची उत्पादकता कमी आहे. आपण बघितलं कापसाला जर आपण भाव बघितला तर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला तो भाव परवडत नाही, पण गुजरातच्या शेतकऱ्याला परवडतो. कारण महाराष्ट्रामध्ये जर आपलं उत्पन्न हे 11 क्विंटल 15 क्विंटल या ठिकाणी ऍव्हरेज येत असेल तर त्या ठिकाणी 23 क्विंटल 30 क्विंटल ऍव्हरेज हे या ठिकाणचं आपल्याला उत्पन्न पाहायला मिळतं. आपल्यापेक्षा दुप्पट अडीचपट अशा प्रकारचं उत्पन्न मिळतं आणि त्या माध्यमातून तिथल्या शेतकऱ्याला शेतमालाचे भाव परवडतात. ती स्थिती सोयाबीनची आहे, ती स्थिती तुरीची आहे. त्यामुळे जोपर्यंत आपली उत्पादकता वाढणार नाही तोपर्यंत आपला शेतकरी समृद्ध होऊ शकत नाही. आणि उत्पादकता वाढायची असेल तर सगळ्यात महत्वाचं काय आहे, शेती क्षेत्रामध्ये गुंतवणूक झाली पाहिजे. शेतकऱ्याला पाणी मिळालं पाहिजे, त्याला वीज मिळाली पाहिजे, त्याला चांगलं बियाणं मिळालं पाहिजे, त्याला मायक्रो इरिगेशन मिळालं पाहिजे, ड्रिप इरिगेशन मिळालं पाहिजे, वेगवेगळ्या प्रकारची यंत्रसामुग्री मिळाली पाहिजे. या माध्यमातून शेती बदलू शकते आणि त्यातनं शेती फायद्याची होऊ शकते. अन्यथा आज छोटी छोटी आपली शेती झाली आहे आणि त्या छोट्या छोट्या आपल्या वावरामध्ये आपण या ठिकाणी गुंतवणूक देखील करू शकत नाही, अशा प्रकारची अवस्था आहे. आणि म्हणून पहिल्यांदा राज्य सरकारनं शेतीमध्ये गुंतवणुकीचा पॅटर्न आणला आणि आपण सांगितलं शेतीत गुंतवणूक केली पाहिजे. मग त्या ठिकाणी शेततळी असतील, त्या ठिकाणी विहिरी असतील, मायक्रो इरिगेशन असेल, ड्रिप इरिगेशन असेल, वेगवेगळ्या व्यवस्था त्या ठिकाणी करायच्या आणि शेतकऱ्याच्या उत्पादक कंपन्या तयार करून त्या उत्पादक कंपन्यांना मोठ्या प्रमाणात यंत्रसामुग्री देऊन, प्रत्येक व्यक्ती यंत्रसामुग्री घेऊ शकत नाही, पण गावातली शेतकरी उत्पादक कंपनी जर यंत्रसामुग्री घेईल तर त्याच्या माध्यमातून गावातल्या छोट्यातल्या छोट्या शेतकऱ्याला त्या ठिकाणी त्या यंत्रसामुग्रीचा उपयोग करता येईल. अशा प्रकारची योजना आपण या ठिकाणी तयार केली आणि त्या माध्यमातून आज मोठ्या प्रमाणात मागच्या बजेटमध्ये 25,000 कोटी रुपयाची गुंतवणूक ही शेतीच्या क्षेत्रात झाली पाहिजे, याकरता आपण बजेटमध्ये तरतूद केली आणि आज त्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात आपण परिवर्तन करतोय. या ठिकाणी मला सांगितलं पाहिजे, या आपल्या संभाजीनगरच्या या आपल्या जिल्ह्यामध्ये देखील जवळजवळ आपण गेल्या 1 वर्षामध्ये 9,100 शेततळी पूर्ण केली. हा देखील एक रेकॉर्ड आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात ही शेततळी या ठिकाणी आपली पूर्ण झाली. जवळजवळ 6,524 आपण विहिरी या ठिकाणी मंजूर केल्या आणि 6,318 कृषी पंपाच्या जोडण्या आपण दिल्या. खरं तर तुम्ही बघितलं तर कृषी पंपाच्या जोडण्यामध्ये मराठवाड्यावर सातत्याने अन्याय होत होता. 2010ची, 2011ची, 2012ची कनेक्शन ही 2014 मध्ये प्रलंबित होती. आपण या ठिकाणी बघितलं की शेतकऱ्याला पाणी दिसायचं पण त्याच्याजवळ वीज पंप नाही, कृषी पंप नाही, त्यामुळे त्या पाण्याचा तो उपयोग करू शकत नव्हता. मोठ्या प्रमाणात आपण निधी दिला आणि मला सांगताना आनंद वाटतो, केवळ 2च वर्षामध्ये विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये 1,60,000 कृषी पंपाचं ऊर्जितीकरण आपण केलं. आणि मी आपल्याला दाव्यानं सांगतो, गेल्या 5 वर्षामध्ये आपण किती पंपाचं ऊर्जितीकरण झालं ते बघा, किती शेतकऱ्यांना पंप मिळाले ते बघा. आज आपण या 2017ची सुरुवात आहे, 2015 पर्यंतचे सगळे क्लिअर केले आहेत, 2016 पर्यंतचे आता मार्च पर्यंत आपण क्लिअर करू आणि जून पर्यंत आपण अशी परिस्थिती आणू की शेतकरी मागेल त्यावेळी त्याला कृषी पंप मिळेल. इतक्या मोठ्या प्रमाणात कृषी पंपामध्ये या ठिकाणी आपण गुंतवणूक केली. पण नुसती ही गुंतवणूक करून या ठिकाणी चालणार नाही, कृषी पंपाच्या सोबत त्याला वीज मिळाली पाहिजे. आज आपली परिस्थिती अशी आहे, आपल्या शेतकऱ्याला आपण अर्धे दिवस रात्री वीज देतो, रात्रीची वीज मिळाली तर त्या शेतकऱ्याला खूप अडचणींचा सामना करावा लागतो. रात्री शेवटी साप असतात, विंचू असतात, झोप असते, सगळ्या गोष्टी त्याला सोडून आणि त्या ठिकाणी शेतीमध्ये जावं लागतं. आणि म्हणून आपण त्याच्यावर एक नवीन उपाययोजना काढली. आपण पहिल्यांदा सोलर पंप द्यायचं ठरवलं, पण त्याला वेळ लागेल असं आपल्या लक्षात आलं. इतके शेतकरी आणतील कुठनं, पंप तयार होतील कुठनं, आणि म्हणून या महाराष्ट्राने एक अभिनव योजना तयार केली आणि आम्ही ठरवलं कृषीचं जे फीडर आहे ते संपूर्ण फीडर हे आम्ही आता सोलरवर टाकतो आणि या सोलर फीडरच्या माध्यमातून तुम्हाला सोलरची वीज देतोय. त्यामुळे 365 दिवस 12 तास नाही 24 तास तुम्हाला त्या फीडरच्या माध्यमातून त्या ठिकाणी वीज मिळू शकेल. अशा प्रकारची व्यवस्था 12 आपल्या दिवसाचे जे 12 तास आहे त्या दिवसाच्या 12 तास तुम्हाला त्या ठिकाणी वीज मिळेल. अशा प्रकारची योजना ही राज्य सरकारने तयार केली. त्याचा पायलट प्रोजेक्ट आपण तयार केला
आणि ज्यावेळेस केंद्र सरकारकडे ती योजना मी घेऊन गेलो, केंद्र सरकार त्या ठिकाणी ती योजना पाहून एवढं त्याच्यावर खुश झालं की त्यांनी त्याला सबसिडी तर द्यायचं कबूलच केलं, पण नीती आयोगाला सांगितलं की महाराष्ट्रातली ही योजना देशातल्या सगळ्या शेतकऱ्यांकरता तुम्ही तयार करा आणि देशाच्या इतर राज्यांना देखील तुम्ही सांगा आणि या सोलर प्लॅनच्या माध्यमातून दिवसाची वीज आपल्या शेतकऱ्याला कशी देता येईल या संदर्भातली सर्व व्यवस्था तुम्ही या ठिकाणी करा. आणि म्हणून शेतीचा पंप असो, वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात गुंतवणूक ही या ठिकाणी आपण करायची सुरुवात केली. सगळ्यात महत्वाचं काय आहे तर ही गुंतवणूक वाढली पाहिजे. आपण आजपर्यंत कर्ज घेत होतो, रस्त्यांकरता घेत होतो, पुलाकरता घेत होतो, बिल्डिंगकरता कर्ज घेत होतो, आपल्याला आवश्यकता पडली तर वर्ल्ड बँक आपल्याला कर्ज देत होतं, पण आजपर्यंत शेतीच्या क्षेत्रात गुंतवणूक करण्याकरता राज्यांनी कधीही कर्ज घेतलं नाही. शेतीच्या क्षेत्रामध्ये गुंतवणूकच आपण करत नव्हतो. आम्ही निर्णय केला या विदर्भ आणि मराठवाड्यातल्या 5,000 गावामध्ये त्यातले 3,000 गावं या मराठवाड्यातली आहेत. या 3,000 गावामध्ये नानाजी देशमुख एकात्मिक कृषी विकास प्रकल्प या ठिकाणी आम्ही तयार केला आणि या प्रकल्पाच्या अंतर्गत मी स्वतः वर्ल्ड बँकेकडे गेलो आणि वर्ल्ड बँकेला सांगितलं आतापर्यंत तुम्ही अनेक गोष्टींकरता कर्ज दिलं, मला त्या गोष्टींकरता कर्ज नको. देशाची कुठली बँक रस्त्याकरता कर्ज देते, देशाची कुठली बँक बिल्डिंगकरता कर्ज देते, तुम्ही जर देऊ इच्छित असाल तर मला शेतकऱ्याकरता कर्ज द्या. आणि मला सांगताना आनंद वाटतो वर्ल्ड बँकेनं 5,000 कोटी रुपयाचं कर्ज हे शेतकऱ्याच्या प्रकल्पाकरता या ठिकाणी दिलं आणि या कर्जाच्या माध्यमातून 3,000 गावांमध्ये पूर्णपणे शेतीच्या क्षेत्रात आमूलाग्र बदल आम्ही करतो. त्यामध्ये त्या गावातला भूसुधार आम्ही करणार आहोत. त्यातलं जे सॉइल आहे, तिथली जी मृदा आहे, तिथली जी माती आहे, त्या मातीमध्ये आम्ही सुधारणा करणार आहोत. त्या ठिकाणी पाण्याचे स्ट्रक्चर्स आम्ही तयार करणार आहोत. पाण्याचं एफिशियंट यूज झाला पाहिजे, महत्तम योग्य प्रकारे वापर झाला पाहिजे याकरता मायक्रो इरिगेशन, ड्रिप इरिगेशनच्या सिस्टीम आम्ही तयार करणार आहोत. तिथलं क्रॉपिंग पॅटर्न आम्ही तयार करणार आहोत. त्या माध्यमातून त्या ठिकाणी शेतकऱ्यांचे गट तयार करून त्याला जी काही यांत्रिकी लागणार आहे ती यांत्रिकी आम्ही देणार आहोत. त्याचसोबत जे काही त्या ठिकाणी पीक घ्यायचा त्याचं पॅटर्न तयार करून त्याला उत्तम बियाणं आम्ही उपलब्ध करून देणार आहोत. त्यानंतर कापणीनंतर अनेक वेळा आपल्याला माहिती आहे की योग्य प्रकारचं प्रोसेसिंग होत नाही, त्यामुळे शेतकऱ्याच्या शेतमालाला भाव मिळत नाही, योग्य मार्केट मिळत नाही. त्याचं प्रोसेसिंग झालं पाहिजे, त्याचं ग्रेडिंग झालं पाहिजे, त्याच्याकरता प्रोसेसिंग युनिट तयार झाले पाहिजे आणि देशातलं संपूर्ण मार्केट त्याला उपलब्ध झालं पाहिजे. अशा प्रकारचा पेरणीपासून कापणीपर्यंत नाही, पेरणीपासून मार्केटपर्यंतचा देशातला पहिला एकात्मिक प्रकल्प या मराठवाड्याकरता राज्य सरकारने तयार केला. त्याची सुरुवात आम्ही नुकतीच केली. आता त्याच्या गावांची निवड आमची सुरू झाली आणि त्या गावांची निवड एकदा झाली की त्यानंतर हा प्रकल्प त्या ठिकाणी आम्ही करू आणि त्या माध्यमातून या शेतकऱ्याच्या शेतीमध्ये गुंतवणूक होईल आणि त्याची शेती शाश्वत होईल. एवढंच करून आम्ही थांबलो नाही तर या शेतकऱ्याच्या शेतीला आज तंत्रज्ञानाची जोड दिली पाहिजे. आज आपल्याला माहिती आहे अनेक वेळा दुबार पेरणीची वेळ येते, आम्ही पेरण्या करून टाकतो, पाऊसच येत नाही, मग दुबार पेरणी करतो, पुन्हा पाऊस येत नाही, तिसऱ्या पेरणी करता बियाणे नसतं, पैसे नसतात, अशा प्रकारची अवस्था होते. मग या पावसाचा अचूक अंदाज आम्ही देऊ शकतो का? आज आपण अनेक वेळा पाहतो हवामानाचं खातं सांगतं पाऊस येईल, त्या दिवशी नेमका येत नाही, ज्या दिवशी सांगतात येणार नाही त्या दिवशी नेमका येतो. मग आपण अचूक अंदाज देऊ शकतो का? आम्ही देशातलं जगातलं तंत्रज्ञान या ठिकाणी आणलं आणि निर्णय केला केवळ जिल्ह्याच्या स्तरावर नाही, केवळ तालुक्याच्या स्तरावर नाही, तर प्रत्येक मंडळामध्ये त्या ठिकाणी एक ऑटोमॅटिक वेदर स्टेशन, ऑटोमॅटिक हवामानाचं केंद्र हे आम्ही त्या ठिकाणी लावतो. त्याचं टेंडर आम्ही दिलेलं आहे आणि त्या माध्यमातून अचूक प्रत्येक गावाला त्या गावामध्ये पाऊस कधी येईल, त्या गावाच्या भूमीमध्ये किती ओलावा आहे, ह्युमिडिटी किती आहे, त्या ह्युमिडिटीमुळे त्यांनी कुठलं पीक घेतलं पाहिजे, त्या ह्युमिडिटीला कुठलं पीक सस्टेन होऊ शकतं, तूर होऊ शकतं, जवार होऊ शकतं, त्या ठिकाणी बाजरी होऊ शकते की काय त्या ठिकाणी होऊ शकते याची माहिती आम्ही त्या माध्यमातून देणार आहोत. आणि पावसाचा अचूक अंदाज मिळाल्यामुळे दुबार पेरणीची कोणावर वेळ येणार नाही. आणि एवढंच नाही तर अनेक वेळा उभं पीक हे पाऊस पडल्यामुळे झोपून जातं, ती देखील कोणावर अवस्था येणार नाही, कारण त्याला आधीच कळेल की आज अचानक पाऊस येऊ शकतो आणि काही ना काही संरक्षण करून तो आपलं पीक किंवा कापलेलं पीक हे त्या ठिकाणी वाचवू शकेल. अशा प्रकारे तंत्रज्ञानाची जोड देखील या ठिकाणी शेतीला देण्याचं काम हे राज्य सरकारच्या वतीनं चाललंय. बंधू भगिनींनो, मोठ्या प्रमाणात या ठिकाणी केवळ हीच कामं नाही तर सिंचनाची कामं देखील आम्ही हातामध्ये घेतली. नांदूर मध्यमेश्वर सारखा प्रकल्प, मला रावसाहेब दानवे एक दिवस म्हणाले की ज्या दिवशी मी राजकारणात आलो त्या दिवशीपासून मी नांदूर मध्यमेश्वर प्रकल्प ऐकतोय, हा कधीतरी पूर्ण होणार आहे का? आम्ही त्यांना सांगितलं आपण आमच्या अध्यक्ष आहात, आपण आदेश केला, आम्ही हा निश्चित पूर्ण करू. आणि मराठवाडा पॅकेजमध्ये जवळजवळ 3,500 कोटी रुपये या प्रकल्पाला दिले. आता 600 कोटी रुपयाचं काम त्या ठिकाणी सुरू झालं आणि निश्चितपणे
या सरकारच्या कालावधीमध्ये नांदूर मध्यमेश्वर प्रकल्प देखील आम्ही पूर्ण करून दाखवू. आणि एवढंच नाही तर या संभाजीनगर जिल्ह्यामध्ये जायकवाडीचे जे काही वेगवेगळे प्रकल्प आहेत ते देखील पूर्ण करण्याचं काम हे राज्य सरकारच्या वतीनं निश्चितपणे केलं जाईल. वॉटर ग्रीडचं काम आम्ही या ठिकाणी करतो आहोत की ज्या माध्यमातून पाण्याची कमतरता दूर झाली पाहिजे. मला सांगताना आनंद वाटतो, पहिल्यांदा समन्यायी पाणी वाटपामध्ये जर मराठवाड्याला कोणी न्याय दिला असेल तर तो या भाजपच्या सरकारने या ठिकाणी दिला. आम्ही त्या ठिकाणी रोष सहन केला, आमच्या इतर भागातल्या बांधवांचा रोष सहन केला, पण आम्ही त्यांना सांगितलं की मराठवाड्याच्या हक्काचं पाणी मराठवाड्याला द्यावं लागेल आणि त्या ठिकाणी ते पाणी देण्याचं काम हे राज्य सरकारच्या वतीनं या ठिकाणी करण्यात आलं. आणि म्हणून खऱ्या अर्थानं शेतकऱ्याच्या पाठीशी आम्ही उभा आहोत. मला याची कल्पना आहे अजून आव्हानं खूप आहेत, पण बंधू भगिनींनो 2 वर्षात सगळी आव्हानं संपू शकत नाही. 50 वर्षात ज्यांनी राज्य केलं त्यांनी ही आव्हानं उभी केली आहेत. पण मला विश्वास आहे प्रामाणिकपणे आम्ही काम करतो आणि प्रामाणिकपणे काम करणाऱ्या व्यक्तीची कधीच हार होत नाही. आणि म्हणून आपला आशीर्वाद आहे, आमची प्रामाणिकता आहे. निश्चितपणे या ठिकाणी येत्या 3 वर्षामध्ये शेतकऱ्याच्या जीवनामध्ये परिवर्तन हे आम्ही करून दाखवू. आज खऱ्या अर्थानं अन्न वस्त्र निवारा हा अत्यंत महत्वाचा विषय. आज आपण बघितलं, आज खरोखर मोठ्या प्रमाणात आमच्याकडे गरीब आहेत. गावातल्या गरीबाला घर नाही आहे आणि काँग्रेसच्या काळामध्ये इंदिरा आवास सारखी योजना होती, ज्या योजनेमध्ये 10 घरं यायची, मग पंचायत समितीचा सभापती कोणाचे तरी चेहरे पाहून 5 घरं द्यायचा, उरलेले 5 घरं कुठे जायचे हेही कळायचं नाही. आता तशी योजना नाही आहे. आता प्रधानमंत्री आवास योजना आहे. या योजनेच्या अंतर्गत प्रत्येक गरीबाला घर देण्याचा निर्णय आम्ही या ठिकाणी केला आहे. आणि बंधू भगिनींनो, माननीय पंतप्रधानांनी सांगितलं 2022 सालापर्यंत प्रत्येक गरीबाला घर द्यायचं आहे. पण आम्ही महाराष्ट्रात ठरवलंय 2022 सालापर्यंत आम्हाला थांबायचं नाही. रावसाहेब आपल्याला 2019 सालापर्यंत प्रत्येक गरीबाला घर द्यायचं आहे. आणि मला सांगताना आनंद वाटतो, आज या ठिकाणी जवळजवळ 2 लाख घरांची निर्मिती ही यावर्षी सुरू आहे. 2 लाख ग्रामीण घरांचं काम हे आम्ही ऑलरेडी सुरू केलेलं आहे. हा देखील आपण बघितलं तर महाराष्ट्रातला एक रेकॉर्ड आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात 2 लाख घर आम्ही तयार करतो आहोत. पण केवळ घरं तयार करून चालणार नाही. आज अडचण ही होते की पूर्वीच्या योजना ज्या बीपीएलच्या यादीवर आधारित होत्या, आणि बीपीएलची यादी कशी आपल्याला सांगायची कारण नाही. काँग्रेसच्या काळात तयार झालेल्या याद्या आहेत. यादीमध्ये आपल्या गावातल्या श्रीमंत माणसाचं नाव आहे पण गरीबाचं नाव नाही आहे. त्या ठिकाणी सावकाराचं नाव आहे पण जो बिचारा शेतमजूर आहे त्याचं नाव नाही आहे. आणि म्हणून आम्ही सांगितलं बीपीएलची यादी नाही, आता एससीसीच्या यादीत ज्या सगळ्यांची नावं असतील, तो कुठल्याही जातीचा असो, अनुसूचित जातीचा असो, अनुसूचित जमातीचा असो, ओबीसी असो, ओपन असो, तो अल्पसंख्याक असो, कुठल्याही समाजाचा व्यक्ती असला आणि तो जर गरीब असला तर त्याला प्रधानमंत्री आवास योजनेच्या अंतर्गत आम्ही घर देणार आहोत. आणि एवढंच करून आम्ही थांबलो नाही तर अनेक वेळा ही घरं का मिळत नाही, कारण तिथल्या गरीबाला प्लॉटच नसतो, त्याच्याजवळ जागाच नसते, जागेचे कागद त्याच्याजवळ नसतात, त्याला पट्टा मिळालेला नसतो. एकीकडे पट्टे वाटपाची सुरुवात आम्ही केली, पण काही लोकांजवळ भूमीच नाही, जे भूमिहीन आहेत, ज्यांना पट्टाही मिळू शकत नाही, जे अतिक्रमणात आहेत, अशा लोकांकरता आम्ही दीनदयाल उपाध्याय योजना तयार केली आणि सांगितलं त्यांना 50,000 रुपये प्लॉट घेण्याकरता आम्ही देऊ आणि 1.5 लाख रुपये घर बांधण्याकरता आम्ही देऊ. आणि त्या माध्यमातून प्रत्येक गरीबाला या ठिकाणी आपल्याला घर द्यायचं आहे. मी खरं म्हणजे या ठिकाणी विनंती करणार आहे, आपले आमदार सगळे या ठिकाणी आहेत, की आता आपण सगळे लोक प्रत्येक गावोगावी प्रत्येक पंचायत समितीला टार्गेट देऊन जिल्हा परिषदेच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात याचे प्रस्ताव तयार करा आणि हा प्रयत्न करा की 2019 सालापर्यंत मोदीजींचं स्वप्न पूर्ण करून आपल्या प्रत्येक गरीबाला या ठिकाणी आपण घर दिलं पाहिजे. आणि त्या माध्यमातून हा जो अन्न वस्त्र निवारा आहे हा प्रश्न आपण सोडवला पाहिजे. अन्न वस्त्र निवाऱ्यासोबत शिक्षण आरोग्य हा देखील एक महत्वाचा प्रश्न आहे. शिक्षणाची स्थिती आपल्या राज्यामध्ये काय होती, ज्यावेळी आम्ही निवडून आलो त्यावेळी जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये परिस्थिती अशी होती, केंद्र सरकार दरवर्षी सर्वेक्षण करतं. महाराष्ट्रातल्या सर्वेक्षणात काय यायचं तर 5वीच्या वर्गातल्या 60% मुलांना तिसरीचं पुस्तक वाचता येत नाही, तिसरीच्या वर्गातल्या 60% मुलांना पहिलीचं पुस्तक वाचता येत नाही. महाराष्ट्राचा क्रमांक कधी 16वा, कधी 17वा, कधी 18वा, 18व्या क्रमांकावर शाहू फुले आंबेडकरांचा पुरोगामी महाराष्ट्र, शिक्षणामधला मोठा प्रगत महाराष्ट्र, आणि हा 18व्या क्रमांकावर गेला होता. 2 वर्ष आम्ही सातत्याने मेहनत केली, प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र अभियान चालवलं. त्या अभियानाच्या अंतर्गत 25,000 जिल्हा परिषदेच्या शाळा डिजिटल केल्या. 17,000 शाळांचं लर्निंग आउटकम 100% झालं. त्या शाळांमध्ये शिकणाऱ्या प्रत्येक मुलाचं 100% लर्निंग आउटकम आम्ही अचीव्ह केल्याबरोबर त्याचा परिणाम काय झाला, 18व्या क्रमांकावरनं
महाराष्ट्र आता 3ऱ्या क्रमांकावर आला आणि येत्या 2 वर्षामध्ये आम्ही महाराष्ट्राला पहिल्या क्रमांकावर आणल्याशिवाय राहणार नाही। आणि हे सगळं करत असताना एक नवीन क्रांती सुरू झाली। आपल्याला माहिती आहे, जिल्हा परिषदेच्या शाळांतनं नावं काढू गरीब जरी असेल तरी आपल्या पोराला चांगलं शिक्षण मिळालं पाहिजे म्हणून खासगी इंग्रजी माध्यमाच्या शाळेमध्ये प्रवेश लोक घेत होते। आता उलटं झालं, गेल्या वर्षी आपल्या शाळांचा दर्जा सुधारल्याबरोबर खासगी इंग्रजी माध्यमाच्या शाळेतनं 15,000 विद्यार्थ्यांनी जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये प्रवेश घेतला आणि आज जिल्हा परिषदेच्या शाळेची ही प्रतिमा उंच करण्याचं काम राज्य सरकारच्या वतीनं चाललंय। खऱ्या अर्थानं शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि ते प्रत्येकाला मिळालं पाहिजे। उच्च शिक्षणाचं खासगीकरण काँग्रेस राष्ट्रवादीच्या काळात झालं। आज खासगी कॉलेजेसमध्ये ऍडमिशन मिळू शकत नाही, मिळाली तर फी भरायला पैसे नाही। राज्य सरकारनं या ठिकाणी राजश्री शाहू महाराज योजना तयार केली। या योजनेच्या अंतर्गत कुठल्याही समाजाचा व्यक्ती असो त्या प्रत्येक व्यक्तीला खासगी कॉलेजमध्ये देखील त्या ठिकाणी इंजिनियर व्हायचं आहे, डॉक्टर व्हायचं आहे, MBA व्हायचं आहे, कुठल्याही प्रकारचा प्रोफेशनल कोर्सला जायचं आहे, 50,000 फी असो, 1,00,000 फी असो, 50% फी ही राज्य सरकारच्या वतीनं भरण्याचा निर्णय हा राज्य सरकारने त्या ठिकाणी घेतला। आणि एवढंच नाही तर तो अल्पभूधारक असेल तर त्याच्या पोराला शहरामध्ये राहण्याकरता 30,000 रुपयाचं अनुदान हे राज्य सरकारच्या वतीनं देण्याचा निर्णय आपण घेतला। त्याकरता भाऊसाहेब पंजाबराव देशमुख अशा प्रकारची योजना आपण तयार केली आणि या योजनांच्या माध्यमातून शिक्षण प्रत्येकापर्यंत पोहोचलं पाहिजे। त्यांनी शिक्षणाचं खासगीकरण केलं, आम्ही शिक्षणाचं सार्वत्रिकरण करतोय आणि त्यातनं एक मोठा परिणाम या राज्यामध्ये करायचा प्रयत्न आम्ही करतोय। आज आरोग्य सेवेचा देखील प्रश्न मोठा आहे। सामान्य गरीब माणूस जर आजारी पडला तर एक ऑपरेशनला 25,000 लागतात, 50,000 रुपये लागतात, लाख रुपये लागतात। गरीबाजवळ पैसा नसल्यामुळे ऑपरेशन शिवाय त्याला मरावं लागतं। आपण या ठिकाणी महात्मा फुले जनआरोग्य योजना तयार केली। या योजनेच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं 1200 आजारांकरता मोफत उपचाराची व्यवस्था ही आपण उपलब्ध करून दिली। त्याकरता अँब्युलन्सची व्यवस्था आपण उपलब्ध करून दिली। मला या ठिकाणी सांगितलं पाहिजे की आपण या योजनेच्या अंतर्गत एकट्या या जर आपण आपला जो संभाजीनगर जिल्हा आहे या जिल्ह्याचा विचार केला तर 28,029 लोकांवर या ठिकाणी आपण शस्त्रक्रिया केल्या आणि 63 कोटी रुपयाचा लाभ या 28,000 गरिबांना दिला। ह्या 28,000 गरिबांना जर या ठिकाणी हा लाभ मिळाला नसता तर त्यांना कदाचित त्या ठिकाणी मृत्युमुखी पडावं लागलं असतं। इतक्या मोठ्या प्रमाणात ही योजना आपण तयार केली आणि कुठल्याही गरिबाकरता आज ही योजना आपण या ठिकाणी तयार केलेली आहे की ज्या योजनेच्या माध्यमातून प्रत्येक गरिबाला त्या ठिकाणी आरोग्याची सेवा मिळणार आहे। आणि म्हणून या निमित्ताने शिक्षण असो, आरोग्य असो, रोजगाराचा प्रश्न असो, या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कौशल्य प्रशिक्षण आपण सुरू केलं। आमच्या तरुणाईच्या हाताला काम मिळालं पाहिजे या दृष्टीनं 134 कौशल्य विकास केंद्र आपण या ठिकाणी सुरू केले। पण सगळ्यात महत्वाचं काय आहे? सगळ्यात महत्वाचं आहे रोजगार। हा रोजगाराचा प्रश्न दूर करण्याकरता आज या ठिकाणी शेंद्रा बिडकीन या ठिकाणी DMICचा पहिला कॉरिडॉर हे आपण सुरू केला आणि या माध्यमातून 2018च्या सप्टेंबरपर्यंत DMICच्या अंतर्गत पहिली औद्योगिक नगरी याचं काम आपण पूर्ण करू आणि देशातली DMICतली पहिली औद्योगिक नगरी जर कुठे होणार असेल तर ती या ठिकाणी बिडकीन आणि शेंद्र्याच्या या आमच्या MIDC मध्ये होणार आहे। आणि बंधू भगिनींनो, याचं काम आता इतक्या वेगानं आपण सुरू केलं आहे। केंद्र सरकारनं 3,000 कोटी रुपये आपल्याला दिलेले आहेत। शेतकऱ्यांच्या जमिनी असतील, त्याला द्यायचे पैसे असतील, याची सगळी व्यवस्था आपण मोठ्या प्रमाणात केली आहे। मी तुम्हाला एक गोष्ट या ठिकाणी सांगतो, मी जालन्यामध्ये देखील सांगितली आणि संभाजीनगरला देखील सांगतो की 5 वर्षानंतर 6 वर्षानंतर तुम्ही एक गोष्ट आपल्या ध्यानामध्ये ठेवा। आज माझ्या भाषणातली ही गोष्ट तुम्ही लिहून ठेवा। पुढच्या 5-7 वर्षानंतर या महाराष्ट्रामध्ये औद्योगिक दृष्ट्या सगळ्यात महत्वाचा भाग जर कुठला असेल तर तो जालना आणि औरंगाबाद, आमचं संभाजीनगर, आमचं शेंद्रा बिडकीन हे आमचा सगळ्यात महत्वाचा भाग होणार आहे। कारण या ठिकाणी आपण जो नागपूर मुंबई कम्युनिकेशन सुपर एक्सप्रेसवे तयार करतोय, छोटी उद्योगाला काय लागतं? उद्योगाला सगळ्यात महत्वाची लागते ती पोर्ट कनेक्टिव्हिटी। का उद्योग मुंबईला येतात, का पुण्याला येतात, का नाशिकला येतात? कारण तिथनं JNPTचं पोर्ट जवळ आहे। JNPTच्या पोर्टवर माल जर लवकर पोहोचला तरच उद्योगाला फायदा मिळतो आणि म्हणून कुठून माल लवकर पोहोचेल हे पाहून ते लोक त्या ठिकाणी उद्योग टाकत असतात। पण आता हा जो कम्युनिकेशन सुपर एक्सप्रेसवे आपण करतोय, या एक्सप्रेसवेमुळे जालन्यात नसेल, औरंगाबादवर नसेल, या ठिकाणचा माल हा 4.5 तासामध्ये त्या ठिकाणी JNPTच्या मुंबईच्या पोर्टवर पोहोचू शकेल आणि एकदा ही कनेक्टिव्हिटी झाली तर मग कोणीही त्या ठिकाणी इतर भागामध्ये जाणार नाही। सगळ्यात जास्त इंडस्ट्री जर कुठे येतील तर ती जालना आणि औरंगाबाद या भागामध्ये आपल्याला आलेल्या दिसतील आणि म्हणून त्याकरता मोठं काम हे आम्ही सुरू केलेलं आहे। आपल्या आशीर्वादाची आवश्यकता आहे। मी तुम्हाला निश्चितपणे सांगतो की सर्वात प्रगत भाग हा संभाजीनगरचा भाग, हा जालन्याचा भाग, हा औद्योगिक दृष्ट्या मोठ्या प्रमाणात प्रगती करेल। आणि एवढीच
एवढीच प्रगती राहणार नाही तर याच्यावर जे नोट्स आपण तयार करतोय त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात कृषीपूरक उद्योग आपण तयार करणार आहोत. ज्या कृषीपूरक उद्योगांच्या माध्यमातून शेतकऱ्याच्या शेतमालाला भाव मिळेल, कोल्ड चेन तयार होईल. त्या कोल्ड चेनच्या माध्यमातून नाशिवंत पदार्थ असतील, फळबागा असतील, यातलं जे आपण उत्पादन करू त्याचा एक्सपोर्ट आपल्याला करता येईल. अतिशय मोठं काम हे आपण हातामध्ये घेतलं आहे आणि मला विश्वास आहे की आपल्या सगळ्यांचा आशीर्वाद आम्हाला मिळाला तर निश्चितपणे हे परिवर्तन आम्ही करून दाखवू. मला या निमित्ताने एवढंच सांगायचं आहे, गेल्या 2च वर्षामध्ये या जिल्हा परिषदेला 1572 कोटी रुपयाचं अनुदान आम्ही दिलं आहे आणि आता आपल्याला ही विनंती करायला आलो आहे की जर आम्हाला या ठिकाणी हा जिल्हा बदलायचा असेल, देशात तुम्ही आमचं सरकार आणलं, राज्यात तुम्ही आमचं सरकार आणलं, नगरपालिकेत तुम्ही आम्हाला निवडून दिलं, आता जिल्हा परिषदेमध्ये देखील एक हाती सत्ता आमच्या हातामध्ये द्या. निश्चितपणे ही सगळी कामं या ठिकाणी करून मोठं परिवर्तन करून दाखवू आणि म्हणून 16 तारखेला कमळाचा शिक्का बटन दाबून या ठिकाणी आम्हाला विजयी करा एवढीच विनंती करतो आणि माझं बोलणं संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.